तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 15 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी अनाथ आहे. ती अनाथ असल्यामुळे तिला कसं एकटं फील होतं, तिला काय काय वाटतं हे ऋषिकेश समोर ती बोलून दाखवते. ऋषिकेश तिला वचन देतो की यापुढे तिला कधीच एकटं वाटणार नाही. ऋषिकेश तिची कायम साथ देईल. ऋषिकेश जानकी यांचा एकमेकांवरती विश्वास बसत असतो आणि विश्वासामुळे त्यांच्या मैत्रीचं नातं घट्ट होत असतं. तर इथे मकरंद स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो. तो डोक्यामध्ये गोळी मारणार तेवढं त्याची बहीण तिथे येते. त्याची बहीण त्याला सांगते की दादा, तू हे असं काहीही करायचं नाही. मी आहे ना, आता मी तुला सांगणार कसं वागायचंय. आत्तापर्यंत जानकीने तुझा खरा चेहरा बघितला होता, पण आता खोटा मुखवटा घालायचायस तू. माया मकरंदला मास्कमॅन बनायचं प्लॅन सांगते आणि त्याला मास्क देते. इथेच मकरंदचा मास्कमॅन चालू होतो. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. की मकरंद घरी आलेला असतो. तो जानकीची माफी मागतो. ऋषिकेश, सारंग यांना वाटतं की यांना दोघांना पर्सनल काहीतरी बोलायचे. ऋषिकेश, सारंग बाहेर जात असतात. जानकी त्यांना थांबवते. ऋषिकेशला समजतं की काहीतरी सिरियस मॅटर झालंय आणि त्यामुळे जानकी आपल्याला थांबवते. जानकी मकरंदला म्हणते, मकरंद तू जा इथून, आम्हाला खूप महत्त्वाची कामं आहेत, आम्हाला इव्हेंटबद्दल बोलायचे, तू जा इथून. मकरंद म्हणतो, जानकी असं नको ना करूस तू. अगं तोडून बोलू नकोस ना आणि अबोला नको ना धरू, बोल ना माझ्याशी. जानकी म्हणते, आम्हाला महत्त्वाचं काम आहे, इव्हेंटचं काम आहे आम्हाला, तू जा इथून, सांगितलेलं कळत नाहीये का. मकरंद म्हणतो, जानकी अगं मी तुझी मदत करतो ना, इव्हेंटबद्दल मी तुम्हाला सांगतो, आपण करू ना प्लॅन. जानकी म्हणते, तुला कळतंय का, आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तुझं ओपिनियन नकोय, तू जा इथून. मकरंद सारखा सारखा रिक्वेस्ट करत असतो आणि जानकी त्याला जा जा म्हणत असते. मकरंद खूप रिक्वेस्ट करतो आणि ऋषिकेश मध्ये पडतो. ऋषिकेश म्हणतो, मकरंद ती म्हणते ना जा म्हणून, तू जा ना इथून. मकरंद म्हणतो, ऋषिकेश तू आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाहीये. मकरंद ऋषिकेशला बाजूला करत असतो. जानकी म्हणते, नाही तो मध्ये पडणार आणि तू जा म्हटलंय ना, तू जा इथून. मकरंद निघत असतो, पण जाता जाता तो ऋषिकेश जानकी यांना वॉर्निंग देतो. मकरंद म्हणतो, ऋषिकेश तू आमच्या दोघांच्या मध्ये पडून खूप मोठी चूक केली आणि ही चूक लवकरच तुला समजेल. मकरंद तिथून निघून जातो. जानकी खूप टेन्शनमध्ये असते. तर इथे सुमित्रा गुरुजींना फोन लावते आणि ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये किती वादळ येत आहेत, जानकी नावाची मुलगी आली आहे याबद्दल सांगते. गुरुजी सांगतात की तुम्ही पंढरपूरला जा, देवाचं दर्शन घ्या, सगळे संकट दूर होतील. सुमित्रा लगेचच पंढरपूरला जायला निघते. तर इथे ऋषिकेश जानकी स्वयंपाक करत असतात. जानकी डिस्टर्ब असते. मकरंदच्या घरामध्ये आपले फोटो पाहिले होते, मकरंद कुठल्या थराला गेलाय हे तिला आठवत असतं. ऋषिकेश नोटीस करतो की जानकी डिस्टर्ब आहे. ऋषिकेशला कळतं की मकरंद काहीतरी चुकीचं वागलंय. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झाले, मकरंद काही चुकीचं वागलाय का. जानकी मन मोकळेपणाने सगळं सांगते. मकरंद जे वागलाय, जे ज्याचं विचित्र वागणं आहे, त्याचं प्रेम आहे त्याबद्दल सांगते. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं मकरंद काही चुकीचं वागत नाहीये, तो तुझ्या प्रेमात पडलाय, त्याने चूक नाही केलेली आहे. तुझ्यासारख्या चांगल्या स्वभावाची, चांगल्या मनाची मुलगी त्याला आवडली आहे. आणि मकरंदला समजून घे ना. मला मान्य आहे त्याने प्रेम व्यक्त करू शकला नाही, कारण त्याला भीती वाटत असेल, त्याला अवघड गेलं असेल हे सगळं, म्हणून त्याने हे सगळं केलं असेल. जानकीला आठवतं की नाही, मकरंद जेवढा साधा दिसतो तेवढा साधा नाहीये, तो खूप डेंजर आहे. जानकी म्हणते, नाही मला आता या विषयावरती काही बोलायचंच नाहीये, आपण इव्हेंटबद्दल बोलू. दोघं स्वयंपाक करायला घेतात आणि इव्हेंटबद्दल बोलत असतात. जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश अरे स्वयंपाक करतोय, तांदूळ नाही आहेत. जानकी ऋषिकेश तांदूळ आणायला जातात. तर इथे मकरंद घरी येतो. मकरंदला आठवतं की ऋषिकेश आपल्या मध्ये पडला होता. मकरंद खूप भडकतो. मकरंद ठरवतो की आता ऋषिकेशचा कायमचा बंदोबस्त करायचा, आपल्या आयुष्यातून त्याला कायमचं दूर करायचं. मकरंद आपली ड्रॉवरमधून बंदूक काढतो आणि तिथून निघतो. इथे जानकी ऋषिकेश गप्पा मारत हातामध्ये हात घेऊन रस्त्याने चाललेले असतात. मकरंद त्यांच्या समोर येतो आणि त्यांच्यावरती बंदूक ताणतो. मकरंद म्हणतो, ऋषिकेश तुला मी आता सोडणार नाही. मकरंद ऋषिकेशवरती गोळी झाडतो आणि जानकी त्या दोघांच्या मध्ये येते. जानकीला गोळी लागते आणि जानकी मरत असते. मकरंद मोठ्याने किंचाळतो आणि मकरंदला समजतं की हे सगळं आपलं स्वप्न होतं. मकरंद म्हणतो, नाही मी ऋषिकेशला मारायला गेलो आणि जानकी मध्ये पडली तर. नाही नाही, असं काही व्हायला नको. माझी जानकी माझ्या आयुष्यातून कधीच लांब जायला नको. त्यापेक्षा एक काम करतो, जानकी आयुष्यामध्ये नाही तर या आयुष्याला अर्थ नाही. मकरंद आपल्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणार असतो. मकरंद म्हणतो, जानकी या जन्मात तू माझी होऊ शकली नाही, पण पुढच्या जन्मात नक्कीच होशील. मकरंद स्वतःला संपवणार असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.
तर मालिकेच्या 15 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, अरे आपण सगळं जरी मिळवलं ना, आयुष्यात यशस्वी जरी झालो ना, तरी ते यश बघायला जर आपली माणसं नसतील तर काही अर्थ नाही त्या यशाला. अरे मी एकटी आहे. कधी कधी असं वाटतं ना की काही अर्थ नाही या जगण्याला. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू एकटी नाही आहेस आणि मी तुला एकटं कधीच पडू देणार नाही. मी आहे, आयुष्यभर तुझ्यासोबत आहे. ऋषिकेश आपल्यासोबत आहे हे ऐकून जानकीला खूप चांगलं वाटतं. तर इथे मकरंद आपल्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि गोळी चालवणार असतो. तेवढ्यात तिथे त्याची बहीण माया येते. माया म्हणते, मकरंद हे असं करायचं नाही आहे, तुझी बहीण अजून जिवंत आहे. दादा, अरे जानकीने तुझं खरं रूप पाहिले. आता खोट्याचा खेळ सुरू होणार. मायाने मकरंदसाठी मास्क आणलेला असतो. ती त्याच्या तोंडावरती मास्क लावते. तर इथे जानकी ऋषिकेश चहा बनवत असतात आणि दूध ओतू जातं. ऋषिकेश म्हणतो, झालं, दूध ओतू गेलं. जानकी म्हणते, दूध ओतू गेलं म्हणजे अपशकुन झाला. जानकी घाबरलेली असते.